मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तळेगाव दाभाडे या परिसरात आपण आलेले आहोत। ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं सासरचं नाव शरयू रोहन सदडेकर आणि माहेरचं नाव शरयू राजेश घोडेकर। चला स्वागताचा स्वीकार करूया। आता घ्या उखाणा। भेट झाली घडताना गड किल्ल्यांची भटकंती, त्याचबरोबर झाली पूर्ण भारताची भ्रमंती। आई बाबांचा पाठिंबा लाभला आहे थोर, त्यांचे आभार मानते आदेश भाऊजींसमोर। झी मराठीच्या दारी होम मिनिस्टरची पैठणी, रोहनचं नाव घेऊन जिंकेल माहेरच्या अंगणी। अरे वा, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना। सगळ्यांची ओळख केव्हाच करून देऊया। नमस्कार। नमस्कार। कुठलं माहेर तुमचं? तळेगाव दाभाडे। इथेच? हो इथेच। आणि सासर? चिंचवड। बरं, आधी ओळख करून द्या ना सगळ्यांची। लेफ्ट साइड ही भूमिका मला स्वीकारावी लागली। कुठली? मवाळ? मवाळ भूमिका। बरं केलं तू। आणि त्यांना थोडस हसून खेळून त्यांना असं जेव्हा तुम्ही सांगायचे तेव्हा त्या नम्रपणे ऐकायच्या? नाही, त्यावर मलाही खडतर उत्तरच मिळायचं, परंतु बोलावं लागायचं असं। तुमचं माहेर कुठलं हो? माझं चरोली, आळंदी जवळ। हा, आळंदी जवळ माझं माहेर आहे। मी लक्षात राहिलेली तुमची शिक्षा कुठली? त्याचा मार खाण्याचा एक किस्सा मी सांगते, त्याला आठवत नसेल कारण तो मुलगा आहे म्हणून तो विसरला। काय झालंय, आमच्याकडे एक मेहेंदळे काकू होत्या आणि त्या कीर्तन करायच्या आणि त्यांना कीर्तन आला त्यावेळी साथीला तबला वादक नव्हता आणि पेटी वादक पण नव्हता। त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की म्हणे अगं तुझी मुलं माझ्या कीर्तनाला साथ करतील का? तो म्हटलं निश्चित काकू, तुम्ही जर माझ्याकडे आलात तर आणि माझी मुलं शिकली आहेत का नाही करणार? आणि हा नुकताच शाळेतनं आला। मी त्याला अगदी आल्या आला तो म्हणजे त्यांनी दप्तर पण ठेवलं नाही, शूज काढले नाही काय नाही आणि लगेच विचारलं, म्हटलं बघ काकू आल्यात आणि असं असं आहे तर तुला तबला वाजवायला जायचंय। तो पटकन नाही म्हटला मला। मी तोपर्यंत शांत बसले, मी काहीही बोलले नाही। पण तो आतमध्ये गेला, काकूंना म्हटलं ठीक आहे मी त्याला तयार करते, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। काकू म्हटला ठीक आहे मला 2 तासानं कळव। काकू गेल्या, त्याच्यानंतर मी त्याला बाहेर बोलवलं आणि तबला आणि
त्याला अक्षरशः म्हणजे त्याच्या पायावर मी पट्टीनं मारलं. तू का नाही म्हणालास? हे काय जबरदस्ती आहे तुमची. ए बाबा, काय वाटतंय आज हे सगळं ऐकताना? ऍक्च्युली म्हणजे जरी त्यांनी आम्हाला एवढा धाक लावला, एवढी शिस्त लावली, त्याचा नक्कीच आम्हाला आता मला फायदा माहितीये होतोय. तुम्ही दहशतीत बोलताय, पण बोलताय. तुमच्याबद्दल घरातले इतर काय म्हणतायत ते ऐकूया. शरयू खूपच गोड आहे, पण तिचा एक लहानपणीचा किस्सा आहे. ती खूप अगदी 2-2.5 वर्षाची होती आणि मी कुठेतरी बाहेर चालत होते. माझ्या मागे ती लागली होती की मला तुझ्याबरोबर यायचंच मावशी. तर मी म्हटलं मी तुला घेऊन जाणार नाहीये, मला खूप महत्वाचं काम आहे, तुला नाही घेऊन जाणार. नाही म्हणे, मी तुला येणारच तुझ्याबरोबर. आणि ऐकलं नाही, तिला मी एवढं मारलं त्या दिवशी. तुम्ही सख्खी बहीण त्यांच्या? हो. आणि त्या दिवशी तिच्या नेमकं पाठीत पाणी झालं होतं, हे मला माहितीच नव्हतं. नंतर मला ते इतकं वाईट वाटलं की मी तिला मारलं आणि त्या दिवशीच तिला ऍडमिट करावं लागलं की ते पाठीतलं पाणी तिचं काढण्यासाठी. म्हणजे तो दिवस मला खूप वाईट होता. नाही, पण कसं आहे, तुम्ही ज्या काय 2 बहिणी आहात, हो की नाही, तुम्ही लहानपणी आईने काय तुमच्याकडनं कपडे बिपडे धुवून घेतले होते का? नाही संधी दोघींनी सोडली नाही. नाही, असं काही नाही. ह्या पण माझ्या बहिणी आहेत, यांच्याकडे पण भरपूर किस्से आहेत तिचे. शरयू म्हणजे आता ती खूपच गोड आहे, म्हणजे तिच्यात काही वादच नाही. ती आत्ता जी आहे ना, ती खूपच गोंडस आणि गोड मुलगी आमच्यासाठी. मी तिची 2 नंबरची मावशी आहे, तिच्या आईच्या धाकटी बहीण. ती खूप गोड मुलगी आहे आणि खूप हुशार आहे. लहानपणापासून ती सगळ्या ह्याच्यात हुशार आहे. तिला गायनाची आवड आहे, खेळायची आवड आहे आणि तेवढीच हट्टी सुद्धा आहे ती. हट्टीपणा खूप लहानपणी तिनं केलेला आहे. अजूनही थोडासा हट्टीपणा असतोच तिचा, पण बाकी सगळ्या ह्याच्यात ती अतिशय खूप हुशार आहे ती. मला सांगा, हे सगळं पाठवणीच्या वेळेला काय वातावरण होतं? एवढं पटकावलेले तुम्ही. जेव्हा पाठवणी झाली तेव्हा ताई काय होतं वातावरण? इमोशनलच होते सगळे, कारण सगळ्या आठवणी एक एक जाग्या झाल्या. मावशीकडनं म्हणा, बहिणीकडनं म्हणा किंवा दादाकडनं. मग एक किस्से सगळे आठवले आणि मग पण ह्या सगळ्यातनं काय झालं तर एक गोड आउटपुट. तर असा सगळा सीन होता तो. काय बाबा, कसं होता तो दिवस पाठवणीचा? म्हणजे बऱ्याच गोष्टी सगळ्या आठवत होत्या. म्हणजे ताई ती मोठी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला खायला वगैरे करून द्यायची. पण एकदा तिची खीर बनवताना चुकली होती, कारण खिरीमध्ये सगळे शेवायच राहिले होते आणि दूध सगळं संपलं होतं. तर ते मला एकदम आठवलं त्यावेळी. त्यामुळे फारच एकदम. आपण काय करता? मी पण एक इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. आता कोण कोण असतं राहायला तुम्ही इथे? मी, माझे बाबा आणि आई. सगळं एकदम व्यवस्थित? हो हो हो. हो गेले. हां, नमस्कार. मी मामी आहे शरयूची. 6वीत असतानाचा अनुभव आहे आमचा. आई बाबा कामाला जायचे, तर माझ्या सासूबाई आणि आम्ही असं फॅमिली रिलेशनमध्ये एकत्र राहतो इथे. तर शरयूला ढोकळा करायचा होता. तिला असं काहीतरी सुचलं की आजी आपण आज ढोकळा करूया आणि आई बाबांना सरप्राईज देऊया. तर तिने आजीला विचारून घेतलं सगळं. मग फक्त गॅस लावण्यापुरतं तिने आईंना, सासूबाईंना घरी बोलवलं आणि तिने तिथंच केलं. आता तिला ते त्यावेळेस ढोकळ्याचं पात्र नव्हतं. मग तिने काय करावं म्हणून तर तिने डब्याचं झाकण घेतलं छान खोलगट, त्याला मस्त ग्रीसिंग वगैरे केलं आणि एवढा अप्रतिम ढोकळा बनवला. अँड इट वॉज अ रिअली सरप्राईज फॉर त्यांचे आई बाबा पण आणि आम्हाला पण. म्हणजे शरयू वॉज रिअली क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह अँड छान सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी मुलगी आहे ती. केवढं बोलतायत बघितलं, भरभरून सगळे. हो. दादा, कसं वाटतंय हे सगळं ऐकल्यावर? म्हणजे ऍक्च्युली तिला एवढं झाडावर चढल्यासारखंच झालं. म्हणजे आज बरं दादा, एक छोटंसं आव्हान आहे. ताई चित्र काढणार आणि ताईने चित्र काढलं की त्यानंतर चित्र काढलेल्या ठिकाणी एक सोन्याची नथ आम्ही लपवून ठेवली आहे, ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची आहे. लवकर. आणि आता ताईला ही सोन्याची नथ झी मराठीकडून तुम्ही बक्षीस म्हणून देणार आहात. आपण तळेगावमध्ये आहोत, त्या ठिकाणी या गप्पा रंगतायत. जावई बापू आज इकडे आलेले आहेत. नमस्कार. कुठे गेलं बालपण? माझं बालपण चिंचवडमध्ये गेलं. घरी कोण कोण? आई, बाबा आणि माझी एक लहान बहीण आहे, तिचं लग्न झालंय. मग लहानपणी तुमचं कसं काय बालपण कसं गेलं? छान. म्हणजे शाळा घराजवळच होती, त्यामुळे आई वडील दोघंही नोकरी करायचे. आजी असायची त्यावेळेला, म्हणजे आमच्या लहानपणी. आता ती वारली आणि आजीनीच जास्त सांभाळलं आम्हाला आणि छान होतं. किती वर्ष झाली लग्नाला? 2 झाली. कसं ठरलं?
आम्ही असंच लव्ह मॅरेज आहे. बोलू द्या ना त्याला. काय हो? असं एका ट्रेकला भेटलो आम्ही, ट्रेक करताना. म्हणजे तो जो ग्रुप होता त्यात तीही आली होती. आणि तुम्ही ट्रेकला जाता? हो हो पहिल्यापासून आवड हो तुम्हाला? हो, मलाही आहे. सगळे गड किल्ले? हो हो जवळपास 200 किल्ले महाराष्ट्रातले. किती? 200 किल्ल्यांवर तुम्ही गेलेले आहात. वा वा. त्यापैकी किती किल्ल्यांवर या होत्या? 50 एक तरी गेले असेल आम्ही एकत्र. हो हो हो. अरे वा, सुंदर. मग तिथे किल्ल्यावर सगळं जमलं म्हणजे या प्रवासात? हो, ट्रेकिंग मध्ये ओळख झाली. मग नंतर नंबर वगैरे एक्सचेंज झाले, मग गप्पा, मग नंतर एकत्र ट्रेक्स वगैरे बरेच केले आम्ही. आणि मग नंतर मी तिला सांगितलं की मला असा एक म्हणजे भारत फिरण्याचा प्लॅन आहे. भारत? हो. 1 वर्षाचा प्लॅन होता तो. मग काय बॅग भरायला कोण पाहिजे होतं? नाही. मग तिलाही फिरायची आवड आहे. मग ती म्हणाली की आपण दोघेही, म्हणजे ऍक्च्युअली माझा प्लॅन सुरुवातीपासून चालूच होता, ती भेटायच्या आधीपासून. पण नंतर मग आम्ही दोघेही एकत्र गेलो. हो, पूर्ण भारत आम्ही आधी फिरलो आणि आल्यावर लग्न केलं. आल्यावर लग्न केलं. अच्छा. जनरली लोक लग्न करतात आणि भारत बघायला जातात. तुम्ही आधी जाऊन आला? आधी आम्ही पूर्ण भारत फिरलो. कोणाच्या मनात आधी हा आला प्रश्न? रोहनचंच हे सगळं प्लॅन होता आणि माझी इच्छा होती की मी पण पुण्याच्या बाहेर पडावं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पडावं. मग त्यांनी रिसर्च केला पूर्ण भारतामध्ये काय काय बघण्यासारखं आहे. त्यानुसार आम्ही प्लॅन केलं आणि पूर्ण 365 दिवस आम्ही कंटिन्युअस फिरत होतो. काय सांगता? एकदा पुण्याच्या बाहेर गेलो ते डायरेक्ट 1 वर्षांनी घरी आलो. काय सांगताय का? मी कशासाठी? फक्त भारत बघण्यासाठी? पण घरून सपोर्ट होता? नाही. माझे आई बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी मला आधी नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्यांनी मला 2-3 ऑप्शन दिले होते की तुम्ही आधी लग्न करा मग भारत फिरायला जा, किंवा त्याला फिरून येऊ दे आणि मग आल्यावर तुम्ही लग्न करा आणि परत जा फिरायला. पण माझा निर्णय ठाम होता की नाही, मला पण भारत फिरायचं आहे आणि मला त्याच्याच सोबत फिरायचं आहे. तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत माझे बाबा नकोच म्हणत होते. पण जसं मूवीमध्ये होतं तसंच झालं की ज्या सिमरन जीले अपनी जिंदगी. आणि आणि त्यांनी मला परमिशन दिली आणि मग आम्ही प्रवास केला. मग मला सांगा, इतकं तुम्ही सगळीकडे फिरला, भाषा पण खूप येतात तुम्हाला? थोड्याफार येतात. कुठल्या? म्हणजे मी ॲक्च्युली गाणं गाते आणि मी पूर्ण भारत फिरत असताना वेगवेगळ्या भाषेतली गाणी कलेक्ट केली आणि ती मी आता सादर करते आमच्या प्रोग्राममध्ये. तर बेंगॉली, साऊथ इंडियन, नंतर गुजराती, पंजाबी अशी गाणी मी गाते. सासूबाई आणि सासरेबाईंना काय म्हणायचं, ऐकायचं? स्वभावाने ती शांतच आहे, पण जराशी ती हळूबाई आहे कामाला. बाकी मग करते, सगळं करेल घरातलं. पण माझं म्हणणं आहे की जरा स्पीड घे तू कामामध्ये. पण तो जरा अजून आला नाही 2 वर्षामध्ये. एवढंच आहे, बाकी काही नाही तिच्याबद्दल तक्रार माझी. फक्त स्पीड यायला स्पीड यायला पाहिजे कामामध्ये. 2 वर्षात लग्नाला 20 वर्ष किंवा 25 वर्ष झाल्यासारखा एक्सलेटरवरचा पाय काढलाय. सासरेबाईंचं काय म्हणणं आहे? काय स्वभावाने शांत आहे आणि बाकी काय नाही. बाकी सर्व कामं वगैरे सर्व व्यवस्थित करते. अरे वा. काय खुश आहात तुम्ही? हो, खुश आहे. मुलगा असं काय करेल असं वाटलं होतं का? नाही वाटलं होतं. वाटलं नव्हतं. मी लग्नाचं त्याचं बघत होतो आणि त्यावेळी ते नंतर समजलं आम्हाला की असं असं आहे म्हणून. कारण आमच्या मुलीने सांगितलं त्याचा विचार असा आहे, त्याचं प्रेम आहे म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं त्यांना भेटू आणि आम्ही त्यांच्याशी बोलू. व्हेरी गुड. आणि लग्न लावून देऊ म्हणून सांगितलं. कसं वाटतंय सगळं ऐकताना? खूप छान वाटतंय. आठवणींचा अल्बम चालला जातोय. हो. कसा आहे पण स्वभाव कसा आहे? छान, मस्त. कधी रागावणं वगैरे? नाही. कधीच नाही. वा वा, छान. आणि म्हणजे एखाद्या वेळेला त्यांचा राग व्यक्त कसा करतात त्या? बोलत नाही मग थोडा वेळ. अच्छा. आता आपण काय करता? मी फोटोग्राफर आहे. नाही, नंतर कुठे जाण्याचा विचार आहे आता? भारत झाला बघून आता सेंट्रल एशिया. अरे वा, तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे? हो. सगळं जग बघायचं? हो, पूर्ण जग फिरायचंय. किती मस्त. त्यांच्या या संकल्पनेला मनापासून शुभेच्छा आहेत आमच्या. पण आता कुठलं तरी एक छोटंसं गाणं ऐकू. বড় ইচ্ছে করছে ডাকতে তার গন্ধে মেখে থাকতে, কেন সন্ধে সন্ধে নামলে সে পালায়,
তাকে আটকে রাখার চেষ্টা আরো বাড়িয়ে দিচ্ছে তেষ্টা, আমি দাঁড়িয়ে দেখছি শেষটা জানলায়। বোঝে না সে বোঝে না, 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 বোঝে না বোঝে না, বোঝে না বোঝे ना, বোঝে ना বোঝে ना। बरं, याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा होतो की माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, तुला समजत का नाही. बोझेना म्हणजे समजेना. पण ते 15-16 वेळा बोजेना म्हणाले. का तुम्हाला समजत नाही इतकी वर्ष झाली तरी? एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला पटकन, आणि त्या आव्हानामध्ये मी 5 वस्तू सांगणार. मी ज्या क्रमाने सांगणार त्या क्रमाने घेऊन यायच्या. जर तुम्ही त्या 5ही वस्तू एका मिनिटात त्याच क्रमाने आणल्या तर या माऊलीला आज तुम्ही तन्मणी मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी क्रम आहे कोथिंबीर, साखर, वाटी, मोरपंख, कांदा. वेळ सुरू झाली. 20 30 सेकंद झाली. 40 6 5 अभिनंदन झी मराठीकडून हा तन्मणी. आणि आता या ठिकाणी मावशी ज्यांनी लहानपणी त्यांना धपाटे दिले होते त्या मावशी आणि भाची म्हणजे या आमच्या माऊली यांच्यामध्ये पैठणीचा खेळ रंगणार. बघूया कोण जिंकणार. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. मावशी, भाची, चला बघूया कोण जिंकणार. पैठणी खेळ सोपा आहे. 2 इकडे आपण रिंग ठेवलेले आहेत. हा जो स्माइली चेंडू आहे तो अलगद गेला पाहिजे. जर पहिल्या रिंगमधनं बाहेर गेला तर 10 गुण आहेत, पण पुढच्या रिंगमधनं पण तो पास झाला तर 20 गुण आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला 10-10 संधी आहेत. इथून तो चेंडू जर दोन्हीही रिंगमधून पास झाला व्यवस्थित तर 20 गुण मिळणार आहेत. लक्षात ठेवा. 10 संधीमध्ये दोघींपैकी सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया आता पैठणी मावशी जिंकणार का भाची जिंकणार. पहिली संधी तुमच्यासाठी मावशी. घ्या, वेळ सुरू. 10 10 20 30 40. या मावशींचे गुण आहेत 40. 50 आतापर्यंत गुणसंख्या 50. 60 70 90. मावशींनी 90 गुण मिळवलेले आहेत आणि आता तुम्हाला 100 गुणांचं आव्हान. 10 30 40. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या शरयू वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मधुमती वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन.
सासरी जाताना ताई आता आपली आठवण म्हणून आपल्या आईकडे तुळशी वृंदावन देऊन आशीर्वाद देणार. या दोन्हीही कुटुंबांना आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. आपणा सर्वांना मनापासून आमचा